नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर एका ताईच्या कमेंटवरती मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन मी सिक्रेट पद्धत सांगितलेली आहे, जेणेकरून तुमचा प्रिन्सेस कट आहे तो अजिबात चपटा होणार नाही आणि हा शेप तुम्हाला ब्लाऊज घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसणार आहे. बघू शकता. तर ह्याच्या भरपूर टिप्स मी पुढे सांगितलेले आहेत, जेणेकरून तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो तुम्ही कोणत्याही साईजचा अगदी आरामात कटिंग करणार आहात. तर हा त्याचा साईड पार्ट असणार आहे. तसेच तुमचा शोल्डर उतरण्याचे जर प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला, तर बॅक पार्टमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते देखील मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कारण एवढ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कोणीच सांगणार नाही मैत्रिणींनो. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताच दुसरा यूट्यूबचा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही, याची 100% गॅरंटी मी देते. तर इथे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता याचं कटिंग कसं करायचं ते व्यवस्थित ते पुढे सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. एका ताईच्या कमेंटवरती मी हा 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं एकदम परफेक्ट कटिंग कसं करायचं ते हे सांगितलेलं आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर येथे बघूया, आपण सर्वात अगोदर मापे समजून घेऊया. तर 38 साईजसाठी इथे पूर्ण उंची घेतलेली आहे मी 14 इंच. छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच. कमर आहे 30 इंच. पुढचा गळा आहे 6 इंच. मागचा गळा आहे 9 इंच. उभा टक्स आहे 10.5 इंच. आडवा टक्स घेणार आहोत 3.8 इंच. तर इथे उभा टक्स कसा घ्यायचा, तसेच आडवा टक्स साईजनुसार किती घ्यायचा हे सर्व डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे उंचीमध्ये 1 इंच प्लस करून इथे पेपर कट करून घेतलेला आहे बघा. तर इथे पूर्ण उंची आहे 14 इंच, तर त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 15 इंच. तुमची समजा 15 इंच उंची असेल तर त्याच्यात 1 इंच प्लस करून तुम्ही 16 इंचावरती घ्यायचं आहे, किंवा 13 इंच उंची असेल तर 1 इंच प्लस करून 14 इंच घ्यायचं आहे. म्हणजे तुमची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. ठीक आहे. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा रिपीट सांगत आहे. आणि इथे बघा, रुंदीमध्ये काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच, त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचा आहे. या पद्धतीने मी 11 इंचावरती रुंदीला पेपर कट करून घेतला. ठीक आहे. आता राहिला प्रश्न शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग किती इंच घ्यायचं. तर इथे बघू शकता, मागचा गळा आहे 9 इंचाचा, म्हणजे हा डीप नेकमध्ये मोडतो. तर त्याच्या हिशोबाने आपल्याला शोल्डर आहे ते 5.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथे आर्म होल म्हणजे मुंड्याचं माप आहे ते 6 इंचावरती घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, छातीनुसार तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग किती इंचावरती करायचं हे समजत नसेल तर तुमच्यासाठी खास मी डीपनेकचा चार्ट आहे तो माझ्या चॅनलवरती, त्याचा व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे. तेथे जाऊन तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमचं त्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. तर आता मुंड्याच्या मार्किंगपासून पुढे आपल्याला इथे सरळ रेषा आहे ती आखून घ्यायची आहे. तर याच्यावरती छातीचं मार्किंग आपल्याला टाकायचं असतं. तर छातीचा चौथा भाग आहे 38, छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच. तर 9.5 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा. 9.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर अगदी स्टेप बाय स्टेप पुढे मी फ्रंट पार्टमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते सर्व सांगणार आहे. आणि हा बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे. तर स्किप करायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच. आणि पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. तर कॅप्शनमध्ये डिटेल मार्किंग मी ते कसं केलेलं आहे त्याचं तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे, तिथे बघू शकता तुम्ही. तर ते बघा, शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी आखून घेतली. रोज सर्दी झाल्यामुळे थोडासा आवाज आहे तो चेंज येत आहे. तर पहा, तर इथे गळावृद्धी घेतलेली आहे 2.5 इंच. आणि तिथून आता खाली आपल्याला गळा उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. तर गळा उंची किती आहे 9 इंच. तर 9 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करून 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि खालच्या साईडला 3 इंच रुंदी घेतलेली आहे. वरती फक्त 2.5 इंचच राहणार आहे. खालच्या साईडला तुम्ही गळा रुंदी वाढवू शकता. तुम्हाला जेवढा डीप गळा करायचा आहे त्या हिशोबाने 3.5 इंचापर्यंत करायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त वाढवायची नाही रुंदी. आणि त्याच्यामध्ये आता आपण गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेऊया. तर इथे बघा, आता मुंड्यामध्ये आपल्याला गोलाई आहे ती किती इंचावरती द्यायची. तर डीपनेकमध्ये इथे 1.25 इंचापर्यंत आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचं असतं. आणि समजा इथे बोटनेक असता तर आपण 1.5 इंचापर्यंत मार्किंग केलं असतं. ठीक आहे. तर इथे 1.25 इंचाचं मार्किंग आणि शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला.
तर बघू शकता आपला आर्महोलचा शेप किती सुंदर आलेला आहे. ठीक आहे, तर प्रत्येक मापे आहे ते मी तुम्हाला लिहून पण दाखवत आहे आणि कॅप्शनमध्ये पण शो करत आहे. तर इथे बघा शिलाई मार्जिनच्या इथे 5 इंचावरती एक मार्किंग करायचं खालच्या साईडला आणि असा शेप आहे तो स्केलच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यामध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे. तर याने काय होतं, आपलं काकेमध्ये जो घोळ येतो तो बिलकुल येत नाही. ही एक टिप्स लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथे आर्महोलचा शेप बघा किती परफेक्ट आलेला आहे. तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवून जर ब्लाऊज कटिंग केला तर मित्रांनो तुम्हाला कधीच ब्लाऊजमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे बघा पाठीचा टक्स देण्यासाठी काय करायचं, शोल्डरचा निम्मा करायचा, त्याच्यामध्ये एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथे बघा असा टेप पकडायचा आणि खाली एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूला अर्धा अर्धा इंचाचा आपला हा टक्स आहे तो येणार आहे. तर गळ्याच्या हिशोबाने हा टक्स असतो उंचीला, याचं काही परफेक्ट माप नसतं. जास्त गळ्याच्या वरती जाऊ द्यायचं नाही, फक्त असा हा अर्धा अर्धा इंचाचा आपला टक्स असतो पाठीच्या साईडचा. आपण मगाशी जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, कबरेचा चौथा प्लस 1 इंच, ते ह्याच्यासाठी घेतलेलं होतं. आलं लक्षात? तर इथे बघा हा तुमचा टक्स असणार आहे पाठीचा. मी डॉट डॉटमध्ये तुम्हाला समजावून सांगते. तर एवढ्या छोट्या छोट्या टिप्स सांगत तुम्हाला यूट्यूबवरती आत्तापर्यंत कोणताच व्हिडिओ पाहायला मिळाला नसेल मैत्रिणींनो. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही दुसरा कोणताच व्हिडिओ बघणार नाही. एवढं सोपं कटिंग आणि याचं परफेक्ट फिटिंग पण बसतं. तर पहा शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती असं क्रॉस आखून घ्यायचा आहे टक्सपासून. तर याने काय होतं, हा टक्स दिल्यानंतर कबरेचा जो आपला एक्स्ट्राचा भाग सारखा शिलाई मार्जिनच्या इथून खाली येतो तो येत नाही. तर त्याच्यासाठी ही एक टिप्स लक्षात ठेवा. आणि तिसरी टिप म्हणजे तुमचा जर ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरत असेल तर अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या साईडने असा शोल्डर उतार द्यायचा आहे. तर इथे मी क्रॉस मार्किंग करून तुम्हाला दाखवते काय काय आपण इथे चेंजेस केलेले आहेत. तर खालच्या साईडला आपण इथे बघा अर्धा इंचावरती असं क्रॉस मार्किंग केलं होतं आणि मुंड्याच्या इथे 5 इंचावरती केलेलं होतं आणि शोल्डरच्या इथे अर्धा इंच शोल्डर उतार देऊन घेतलेला होता, जेणेकरून आपला ब्लाऊज आहे तो घातल्यानंतर अजिबात त्याचं शोल्डर उतरणार नाही. तर ह्या 3 टिप्स तुम्हाला बॅक पार्ट म्हणजे लक्षात घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो, बॅक पार्टमध्ये. तर आता आपलं परफेक्ट बॅक पार्टचं इथे ड्राफ्टिंग आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे. तर आता हा बॅक पार्टचं कटिंग आता आपण करून घेऊया. तर आपण जे मायनस केलेलं आहे ते आत्ता आपण कट करायचं नाही, कारण की आपण हा बॅक पार्ट ठेवून फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत. ठीक आहे, तर इथलं 5 इंचाचं फक्त मी मार्किंग कट करत आहे. बाकी खाली जे पाशी आपण तिरका आखलेला आहे ते कट करणार नाही, तसेच शोल्डर उतार पण कट करणार नाही. ते का ते पुढे मी सांगते तुम्हाला. तर इथे शेप थोडासा इथे व्यवस्थित करून घेतला आर्महोलचा. ठीक आहे, तर इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिनच्या इथे राहिलेला आहे ते पण पेपर कट करून घेतला. तर आता हा बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे. त्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे बघू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला हा बॅक पार्ट जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इथे जसा आहे तसा आपल्याला बॅक पार्ट आहे तो आखून घेऊया अगोदर, म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायला सोपं जाईल. आता फ्रंट पार्टमध्ये व्यवस्थित इथे बारकाईने लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम बघत असाल तर थोडंसं अवघड वाटणार आहे, पण एकदा जर तुम्हाला ही पद्धत लक्षात आली तर तुम्ही डोळे झाकून कोणतेही साईजचं कटिंग आहे ते प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्टच करणार आहात, याची गॅरंटी मी देते तुम्हाला. तर बघा फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे उंचीमध्ये, कारण प्रिन्सेस कटचा पब जोडण्यासाठी आपल्याला हे वाढवून घ्यावं लागतं. ठीक आहे, तर 1 इंच आपण पूर्ण उंचीमध्ये वाढवलेला आहे. इथपर्यंत समजलं. आता नेक्स्ट इथे आपण शोल्डर किती घेतलेलं होतं बॅक पार्टला तेवढंच इथे घ्यायचं आहे आणि मुंडा पण घ्यायचा आहे. 5.5 इंच शोल्डर आणि 6 इंच मुंडा घेतलेला होता. तर त्याचं मी मार्किंग आखून दाखवते, कारण की याच्यामध्ये फ्रंट पार्टचा मुंडा आहे तो आपल्याला अर्धा इंचावरती आतून घ्यायचा असतो. तो परफेक्ट येण्यासाठी मी ते मार्किंग करून घेतलं. तसेच 1.5 इंचाची शिलाई मार्जिनची रेषा देखील आखून घेतली आणि ते शिलाई मार्जिनच्या आतल्या मार्किंगपासून 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि आतलं अंतर किती आलं 3 इंच, तेवढंच वरती 3 इंचावरती मार्किंग केलं. त्या 1 इंचाच्या अंतरपासून जेवढं येत होतं तेवढं. तसेच पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती मी असं मार्किंग करून घेतलं
आणि पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला. हा आपला बॅक पार्टचा मुंडा आहे, त्याला मी क्रॉस मार्किंग करत आहे. आता याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. ठीक आहे, तर पुढच्या मुंड्याचा शेप कशा पद्धतीने दिलेला आहे बघा. अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे आपल्याला. मागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आतल्या साईडला मार्किंग केलं आणि मुंड्याचा शेप दिलेला आहे. बाकी काहीच अवघड नाही आहे. तर इथे बघा 2.5 इंचच इथे गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या साईडला तुमचा जेवढा गळा असेल तेवढं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. इथे 6 इंच उंचीचा गळा आहे, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 6.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग केलं आणि ते गोलाकार शेप देऊन गळ्याचा शेप आहे तो आखूड घेतला. तर सर्वात महत्त्वाचं प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये उभा टक्स किती द्यायचा आणि आडवा टक्स किती इंचावरती द्यायचा हा खूप मोठा प्रश्न असतो नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी. सर्वात पहिल्यांदा आपण उभा टक्स कसा द्यायचा ते बघूया. तर जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 38 छाती आहे, त्याचा चौथा भाग आला 9.5 इंच. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे 1 इंच प्लस करायचा आहे. तर इथे मी 10.5 इंचावरती उभा टक्स घेतलेला आहे. 9.5 इंच प्लस 1 इंच आलं 10.5 इंच. ठीक आहे, उभा टक्स कसा घेतला हे तुम्हाला समजलं. 1 इंच तुम्हाला छातीच्या चौथ्या भागात मी इथे वाढवून घ्यायचं आहे आणि तिथे मार्किंग करू त्याची रेषा आहे ती आखून घ्यायची. आणि कंपल्सरी इथे तुम्हाला हा फॉर्म्युला सर्व साईजसाठी वापरायचा आहे. ठीक आहे, उभा टक्सचा. तर हा आपला उभा टक्स येणार आहे. हे डॉट डॉटमध्ये मी तुम्हाला दाखवते. या रेषेवरती आपण ही जी रेषा आहे तिथे आपण उभा टक्स दिलेला आहे. छातीचा चौथा प्लस 1 इंच त्याच्यात आपल्याला शिलाई मार्जिनचं ॲड करायचं असतं. 9.5 इंच प्लस 1 इंच 10.5 इंच. आता कंपल्सरी त्या रेषेपासून 2.5 इंच सर्व साईडसाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर 2.5 इंचाची मी इथे मार्किंग आहे ते करून घेतलं आणि त्याची पण रेषा आखून घ्यायची आहे. कारण की या 2.5 इंचाच्या मार्किंगमध्येच आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, 2.5 इंच इथे कंपल्सरी सगळ्यासाठी घ्यायचं आहे. मी परत एकदा सांगत आहे. तसेच आता हे जे आपण टक्सचं मार्किंग केलेलं होतं उभा टक्स, तिथेच आपल्याला आडवा टक्स देऊन घ्यायचा आहे. तर आडवा टक्स साईजनुसार कसा काढायचा तर बघा अगदी सोप्पं आहे. जेवढी तुमची छाती आहे त्याच्यात एक पॉईंट फक्त द्यायचा आहे तुम्हाला दोन्हीच्यामध्ये. तर 38 छाती आहे तर त्याच्यामध्ये एक पॉईंट दिला तर किती आलं 3.8 इंच. ठीक आहे, तर हा तुमचा आडवा टक्स येणार आहे. तर हा सर्व साईजसाठी तुम्हाला हा कंपल्सरी घ्यायचा आहे. फक्त एक पॉईंट द्यायचा आहे. समजा 34 छाती आहे तर त्याच्यामध्ये एक पॉईंट दिला तर किती आला 3.4 इंच. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एवढा सोपा फॉर्म्युला तुम्हाला आत्तापर्यंत कुठेच पाहायला मिळणार नाही. तर बघा आता खालच्या साईडला त्यातून अर्धा इंच कमी करून मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथं सर्व साईडसाठी अर्धा इंच कमी करायचा. आडवा टक्स आहे तो. ठीक आहे, आणि अशी तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची ते दोन्ही पॉईंट जोडून. वरती आता मुंड्याचा निम्मा करायचा आणि तिथे हा पॉईंट आहे तो आपल्याला एक देऊन घ्यायचा आहे. हा फ्रंट पार्टचा मुंडा आहे त्याचा मध्य करायचा आणि इथे अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं कशा पद्धतीने मार्किंग केलं ते. मुंड्याचा मध्य केला आणि तिथे तिरकी रेषा आखून घेतली. आणि इथे बघा आता आपल्याला पफसाठी किती इंचावरती मार्किंग करायचं ते तुम्हाला सांगते. तर इथे मी 2.25 इंचावरती पफसाठी मार्किंग करत आहे. तर 38 साईजसाठी छाती कमी असू शकते तर तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता आणि जास्त हेवीसुद्धा असू शकते तर तुम्ही 2.25 ते 2.5 इंचाचा हा टक्स घेऊ शकता. छातीमध्ये सुद्धा खूप फरक असतात मैत्रिणींनो. साईज जरी जास्त असली तरी छाती आहे ती कमी जास्त असू शकते. तर इथे बघा 2.5 इंचाच्या पॉईंटमध्ये आपल्याला हा बरोबर अशी स्केल आहे ती गोलाकार ठेवून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा. तर हाच शेप खूप महत्त्वाचा आहे बघा मैत्रिणींनो. आणि परत स्केल अशी पलटवून घ्यायची आणि त्या 2.25 इंचाच्या मार्किंगपर्यंत हा असा आपल्याला टक्स आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे. तर हीच नवीन पद्धतची खासियत आहे. एवढा परफेक्ट प्रिन्सेस कटचा हा शेप बसतो मैत्रिणींनो. तर इथे कोपऱ्यात कर्व आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. टोक येऊ द्यायचा नाही अजिबात. असा सुंदर असा शेप देऊन घेतला बघा. हा 2.25 इंचाचा आपण इथे टक्स घेतला आहे. ठीक आहे, आणि प्रिन्सेस कटचा हा शेप
तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की ती परफेक्ट बसतो. मी परत एकदा सांगत आहे या शेपबद्दल, कारण की जेवढा सोपा तुम्ही प्रिन्सेस कटचा शेप द्याल त्याचा सर्व शेप आहे तो बिघडून जातो मैत्रिणींनो. खूप अगदी इझिली जर तुम्ही शिकत असाल प्रिन्सेस कट ब्लाऊज तर त्याचं फिटिंग अजिबात येत नाही मैत्रिणींनो. तर थोडंसं हे किचकट जरी वाटत असलं तरी याचं फिटिंग मात्र परफेक्टच येणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं बारकाईने लक्ष द्या. तर इथे बघा अर्धा इंचाचा परत एकदा मी पुढे हा टक्स वाढवलेला आहे गुड्ड्यामध्ये. बघा या पद्धतीने अर्धा इंचाचा हा टक्स घेतलेला आहे आणि ही लाईन आहे ती थोडीशी पुढे घेतलेली आहे बघा. तर ती कशासाठी घेतली तर हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे टक्स इथला मधला किती अंतर येत आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मोजून दाखवते, कारण हा टक्स घेतल्यामुळे काखेमध्ये अजिबात घोळ येत नाही. आणि हा टक्स पण इथे बघा मी अशा रेषा ओढून तुम्हाला दाखवते. हा आपण सर्व याच्यातून मायनस करणार आहोत, म्हणजे इथून आपण कटिंग करणार आहोत. हा टक्स आहे तो मोजून घेऊया. तर वरची लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला किती येत आहे 5.5 इंच. सेम या लाईनवरती सुद्धा आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं. तर बघा ते थोडंसं पुढे आलेलं आहे, तर त्यामुळे मार्किंग थोडंसं डार्क केलं आणि तिथून असा आपल्याला बुड्ड्याचा शेप आहे तो कंटिन्यू करायचा आहे या पद्धतीने अर्धा इंचापर्यंत. बघू शकता त्याच्यामुळे ती रेषा आम्ही पुढे आखलेली होती. लक्षात आलं का आता इथे व्यवस्थित बारकाईने बघा. आणि अर्धा इंचापर्यंत हा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे पुढे कंटिन्यू. तर आता इथे बघा खाली आपण 2.25 इंचाचा टक्स वाढवलेला होता, तर तो शिलाई मार्जिनमध्ये पुढे आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही घ्यायचा, समजा 2.5 इंच घेतला तर हा 2.5 इंच तुम्ही घ्यायचा आहे, 2 इंच घेतला तर 2 इंचावरती घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला टक्स जोडण्यासाठी अर्धा इंचाचं म्हणजे टोटल 1 इंच शिलाई मार्जिन लागतं. तर मी इथे 1.5 इंच घेतलेलं आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही 1 इंचसुद्धा घेऊ शकता. इथे वाढवून मी 1.5 इंचावरती घेतला आणि खाली 2.25 इंचावरती घेतला आपला टक्स. आणि आता हे मार्किंग जोडून घ्यायचं आहे. फर्स्ट टाईम बघत असाल मैत्रिणींनो तर थोडंसं अवघड वाटेल कटिंग, पण तुम्हाला हे कटिंग एकदा केल्यानंतर ब्लाऊज स्टिच केल्यानंतरचं जे परफेक्ट फिनिशिंगचं फिलिंग येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कधीच सोडणार नाही आणि स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने कटिंग करणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते मैत्रिणींनो. परत एकदा हा रिपीट व्हिडिओ बघा जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर. ठीक आहे, तर शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली. तर आता इथे हुकलूकच्या इथे आपल्याला एक टक्स द्यायचा असतो. तर इथे बघा मध्यापासून 1.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि तिथून पुढे हा पाव इंचाचा टक्स आपल्याला इथे हुकलूक पट्टी आपली ज्या साईडला असते त्या साईडला असा हा टक्स देऊन घ्यायचा आहे पाव इंचाचा. तर यानं आपला पफ आहे तो अजूनच सुंदर असा उभारून येतो. ठीक आहे, तर आता ऑलमोस्ट आपलं याचं प्रिन्सेस कटचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि असा हा शिलाई मार्जिनच्या इथे इथे बुंड्यामध्ये ठेवायचा आहे बघा. आणि असा तिरका आखून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. टक्स आहे आपला तिथपर्यंत आपल्याला हे तिरकस मार्किंग आखून घ्यायचं आहे बघा. हा या टक्सपर्यंत इथे पॉईंट दाखवत आहे तिथपर्यंत असं तिरकं आखून घ्यायचं. बघू शकता डॉट डॉटमध्ये अगोदर मी आखून घेतलं. परत पट्टीच्या साह्याने मार्किंग डार्क करून घेऊया. तर इथे मी थोडंसं एक्स्ट्राचंच घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण परत बॅक पार्टच्या हिशोबाने ते स्टिचिंगच्या वेळेस कट करू शकता. जर प्रिन्सेस कट थोडासा जास्त झाला तर काही काळजी करायची गरज नाही. एक्स्ट्रा जर झाला तरी देखील ते आपण कट करू शकतो बॅक पार्टला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट जोडून. ठीक आहे, तर ते वरच्या साईडला शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूने अर्धा इंचाचं, ज्या पद्धतीने आपण बॅक पार्टला घेतलेलं होतं सेम तसंच. ठीक आहे, तर आता आपलं प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टचं डिटेलमध्ये मार्किंग झालेलं आहे बघा. याच्यात काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर हे सर्व जे टक्स आपण घेतलेले आहेत तर हे सर्व प्रिन्सेस कट ब्लाऊज आपला परफेक्ट येण्यासाठी घेतलेले आहेत. ठीक आहे, तर इथे किती घेतला आपण अर्धा इंच वरती घेतलेला आहे. तर इकडे तुम्ही पाव इंचापर्यंत घेऊ शकता जर तुम्हाला हा हुकलूक पार्ट पुढचा भाग आहे तो कमी ठेवायचा असेल तर. आपलं 38 साईजचं इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे. तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप सर्व काही टिप्स आणि ट्रिक्सही तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेला आहे. तर आता हा परफेक्ट आपण कटिंग करून घेऊया. ठीक आहे, तर इथे वरच्या साईडने कटिंग करायला घ्यायचं आहे. अगोदर हा बुंड्यातला टक्स आपण कट करून घेऊया आणि तसंच खाली आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. नंतर इथे
खालच्या साईडने व्यवस्थित आपण जे क्रॉस मार्किंग केलेलं आहे ते सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हा मुंड्यातला टक्स आहे तो आपण कट करून घेऊया व्यवस्थित या पद्धतीने. आणि हा गोलाकार शेप आहे तिथून सुद्धा हा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी. हा पूर्ण आपला 2.25 इंचाचा टक्स मायनस होणार आहे आणि खालच्या साईडने असं तिरकं आपण मार्किंग केलेलं होतं ते देखील कट करून घेतलं. ठीक आहे. आता शिलाई मार्जिनच्या इथून व्यवस्थित वरच्या साईडला हा मुंड्याचा टक्स आहे तो कट करून घ्यायचा आहे तिथपर्यंत गोलाकार या पद्धतीने. तर बघू शकता आपला हा टक्स आहे तो स्टिचिंगच्या वेळेस आपण देणार आहोत. हा आपल्याला कट करायचा नाही आहे, फक्त हुकलूक पट्टी बसला टक्स आहे तो कट करायचा नाही. आता गळ्याचा शेप आपण कट करून घेऊया या पद्धतीने. आणि शोल्डर उतार पण मी कट करत नाही, स्टिचिंगच्या वेळेस डायरेक्ट मी शोल्डर उतार देत असते. आणि हुकलूकच्या इथे टक्स दिलेला आहे तिथे पण आपल्याला तो टक्स द्यायचा आहे, तो इथे कट करायचा नाही. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि प्रिन्सेस कटचा शेप बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे. हे स्टिचिंगच्या वेळेस मी शोल्डर जोडायच्या टायमिंगला ते अर्धा इंच बरोबर जोडणार आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही दोन्ही पार्टच्या साईडने 1/2 इंचापर्यंत शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. नाहीतर जसा आहे तसा ॲज इट इज कटिंग केला तरी देखील काहीच फरक नाही. पण ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना शिलाई मार्जिन जास्त दाबायची गरज पडत असते, तर त्यांच्यासाठी सांगत आहे. किंवा मग जसा आहे तसे हे दोन्ही पार्ट ठेवून तुम्ही डायरेक्ट कापडावरती कटिंग करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? तर एकदम परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. सर्व काही टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे. आणि कटिंग जर तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल तर याचा रिझल्ट तुम्हाला फिटिंगच्या वेळेस नक्कीच येणार आहे. कारण जेवढं अवघड कटिंग तेवढं जास्त परफेक्ट फिटिंग येत असतं मैत्रिणींनो. त्याच्यामुळे प्रयत्न करा की तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्टच बसणार आहे. ठीक आहे. तर इथे पहा या पद्धतीने आपला हा मधला मुंड्यातला टक्स येणार असतो. तर एका ताईच्या कमेंटवरती मी तुम्हाला 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तुम्हाला अजून कोणतं कटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात त्याची मला नक्की कमेंट करा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर एवढं परफेक्ट तुम्हाला आत्तापर्यंत यूट्यूबवरती कोणी सांगितलं नसेल मैत्रिणींनो. एवढ्या सर्व टिप्स मी तुम्हाला इथे शेअर केलेल्या आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये. राजाराणी कोचिंग पद्धतीने ज्या पद्धतीने ब्लाऊज बसतात सेम तीच पद्धत आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा बसला ते. कारण की हा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पफ आहे, जसा आपला छातीचा शेप असतो बघू शकता सेम त्याच पद्धतीने हा आकार येतो. त्याचंच कारण आहे की आपला ब्लाऊज आहे तो आपल्याला घातल्यानंतर परफेक्ट बसतो. ठीक आहे. तर नक्की ही पद्धत ट्राय करा आणि मला सांगा तुमचा ब्लाऊज कसा झाला ते. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. हे आपण जो टक्स दिलेला होता मुंड्यामध्ये तो बघा अर्धा इंच असा त्याच्यावरती ठेवून आपण जर स्टिच केला ब्लाऊज तर बघा मुंड्याचा आपला फ्रंट पार्टचा मुंडा आहे त्याचा शेप अगदी परफेक्ट येतो बघा. या पद्धतीने शिलाई मार्जिन दाबून ठेवलं तर अर्धा इंचापर्यंत. आणि थोडंसं वरती जर वाटत असली ही गोलाई तर तुम्ही बॅक पार्टला ॲडजस्ट करून ते एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचे आहे फ्रंट पार्टमध्ये. ठीक आहे. तुम्हाला या पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही अगोदर माझा 36 साईजचा सेम याच पद्धतीने शिलाईचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तिथे जाऊन नक्की बघा. तर तुमच्या लक्षात येईल हा प्रिन्सेस कट आपल्याला आहे त्याच्यामध्ये काय बदल करायचे असतात. थोडासा आपल्याला तो अगोदर स्टिच करून घ्यायचा असतो पफ आणि त्याला थोडेसे गॅदर आणून नंतर तो जोडायचा असतो, जेणेकरून तुमचा प्रिन्सेस पार्ट आहे तो एक्स्ट्रा होत नाही. तर तो व्हिडिओ नक्की बघा 36 साईजचा. आणि याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.